निवेदन त्याच्यात आम्ही बरेच बसून तुमच्याकडं हा निवेदनाचा प्रयत्न करतो। मुंबई मराठी पत्रकार संघ यंदा 84 वर्ष साजरे करतो आणि माझे अध्यक्ष आमचे लोकांशी आहे, त्यांचं रेल्वे प्रतिष्ठान आहे, सावरकर दादरला बालमोहन विद्यामंदिर आहे, त्याची तिकडे शिकला, त्या पालक उत्कर्ष समितीचे ते अध्यक्ष आहेत। इकडे रिहन प्रतिष्ठानकडनं प्रसाद मोहनचे घरोघरीला एकल पालकत्व असलेल्या 140 मुलांचं पालकत्व ते स्वीकारतात आणि जवळपास 200 असंघटित क्षेत्रातल्या कामगारांच्या मुलांना मोफत शिक्षण देण्याचं काम सावरकरच्या संस्थेकडनं होतं। तर याच्याबरोबर आणखी 3 संस्था आमच्याबरोबर आहेत, GSB टेम्पल ट्रस्ट आहे, संत गाडगेबाबा धर्मशाळा पुण्याची आणि मनोवी फाउंडेशन, अशा 6 एकूण संस्था एकत्र येऊन आम्ही विचार केला की सोलापूरच्या पट्ट्यात जे बाधित गावं झालेली आहेत त्या गावांना आपण काहीतरी मदत करूया आणि त्याच्यातून पण निधी उभारून प्रत्येक गोष्टीची मदत खूप मोठ्या प्रमाणात येऊन पोहोचली आहे, पण ज्याची गरज आहे ते नेमकं काय देता येईल याचा आम्ही विचार सगळ्यांनी मिळून केला 6 संस्थांनी। आणि त्याच्यानंतर मुंबईत आम्ही दिवाळी झाल्यावर 31 ऑक्टोबरला मंगेश बोरगावकरच्या गायनाचा कार्यक्रम घेतला आणि त्या गायनाच्या कार्यक्रमातून जो निधी उभा राहिला आणि याच्याशिवाय मुंबई मराठी पत्रकार संघ दरवर्षी एक दर्पण नावाचा दिवाळी अंक प्रकाशित करतात। तर यंदाच्या दिवाळी अंकातल्या लेखकांच्या मानधनासही प्रत्येक लेखकाने सांगितले की आमचं मानधन पूरग्रस्तांच्या मदतीसाठी जमा करा आणि शिवाय जो नफा होतो दिवाळी अंकातल्या जाहिरातीच्या माध्यमातून तो संपूर्ण नफा आम्ही या पूरग्रस्तांसाठी देणगी म्हणून देण्याचं ठरवलं। तर त्याच्या माध्यमातून ज्या पूर आला त्यावेळेला प्रसाद मोकाशी, आमचे हेमंत सावंत आणि अजून दोघं जण होते होते आणि त्यावेळेला येऊन त्यांनी काही गावांची पाहणी केली होती। तर त्याच्यात आम्ही असा निर्णय घेतला की काल आम्ही वांगीला गेलो होतो दक्षिण सोलापूर तालुक्यात, तिथली जिल्हा परिषदेची जी शाळा आहे बाकी गावात परत पुष्कळ गेली असते, तर त्या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये काय करता येईल याच्या दृष्टीने आम्ही विचार केला। तर शाळेची मागणी अशी झाली की आम्हाला एखादं बोरवेल इथं दिलं तर मुलांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था शाळेमध्ये पूर्ण होईल। तर आत्ता बोर मारण्याचं काम तिथे सुरू आहे, 1 इंचाचं पाणी लागलंय, तर कदाचित दुपारपर्यंत 2-2.5 इंचापर्यंत पाणी लागून पूर्ण होईल आणि त्याच्यानंतर पुढे विचार आमचा असा आहे की ते गावासाठी आणि शाळेसाठी एक आरो प्लॅन्ट बसून व्यवस्थित स्वच्छ पाणी त्यांना गावकऱ्यांना आणि शाळेतल्या मुलांना पिण्याचं उपलब्ध करून द्यावं। आणि याच्याशिवाय शाळेला जी एकूण रंगरंगोटीची गरज आहे, काही आतली वस्तू खराब झाली तर त्याही आम्ही आणि प्रसाद लोकांशी पुढे मुंबईत काही लोकांशी बोलतायत, तर त्याच्यातूनही त्याचा काही चांगल्या पद्धतीने रंगरंगोटी करून शाळेला चांगल्या परिस्थितीत आणून ठेवता येईल का याचाही विचार करतोय। आणि याच्याशिवाय अजून 2-3 गावं आम्ही पुढे करतोय, तर त्याच्यात प्रसाद कोणती गावं असेल तर सांगितलं। आत्ताचं इथे सध्याचं काम चालू आहे बोर मारायचं। नमस्कार सगळ्यांना, धन्यवाद तुम्ही थांबल्याबद्दल आणि आम्हाला इथे तुमच्याशी जरा संवाद साधायला मिळाला याबद्दल तुम्हा सगळ्यांचे आभार। मी बरोबर 1 महिन्यापूर्वी सोलापूरमध्ये आलो होतो आणि आत्ता तिकडे बोर मारायचं काम सुरू आहे, पाणी लागलं 1 इंचापर्यंत, दुपारी 3-4 वाजेपर्यंत 2.5 इंचापर्यंत पाणी लागेल असे रिपोर्ट आपल्याकडे आणि नंतर आम्ही पुढे जाऊन त्या पाण्याला बसून पाणी काढून आम्ही परत येतो, त्याचे व्हिडिओ तुम्हाला आम्ही येतो आणि शिवाय ते फोटो पण आम्ही 3 जण 4 जण आहोत।